नमस्कार मित्रांनो. इम्रान मसूद काँग्रेसचे खासदार असं म्हणतात, माझा धर्म मला साऱ्यांशी प्रेम करायला शिकवतो. ही चांगली गोष्ट आहे. त्यांचा धर्म जर त्यांना प्रेम करायला शिकवत असतील तर ही मानवतेसाठी फार उत्तम गोष्ट आहे. पण धर्म जरी माणसाला साऱ्यांशी प्रेम करायला शिकवत असेल तरी तो मुस्लिम समाज किंवा मुस्लिम माणूस सगळ्यांशी प्रेम करतो का? कारण आज जे दिसतं आणि जे आपण बघतो ते भारतात असेल, जगात असेल, अलग अलग देशात असेल, त्यांच्याही इस्लामी देशात असेल, असं होतं का? हे सगळे मुस्लिम लोक दुसऱ्या धर्माशी, दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमाने वागतात का? किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होईल असं वागत नाही का? तेव्हा याचं उत्तर मोठं कठीण आहे आणि ते फारसं हे जे म्हणतात त्या पद्धतीने बरोबर नाही. हा माणूस जरी म्हणत असेल की माझा धर्म मला साऱ्यांशी प्रेम करायला शिकवतो, हा अल्तकियाचा प्रकार आहे. मुस्लिमामध्ये हा एक प्रकार असतो की जास्त आपल्या बाजूने बोलायचं आणि समाज दुसरा असेल तर मग त्याला नाराज न करता अशा प्रकारच्या गोष्टी पसरवत राहायच्या आणि आपण आपलं काम करत राहायचं. खरं तर जर आपण फक्त भारताबद्दल बघू, जर भारतात मुस्लिम समाज सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल आणि त्यांचा धर्म त्यांना अशी शिकवण देत असेल तर पहलगाममध्ये जे मुस्लिम आतंकवादी आले होते त्यांनी धर्म विचारून हिंदूंना का मारलं याचं उत्तर इम्रान मसूदने दिलं पाहिजे. त्याच पद्धतीने जर एवढा प्रेम करणारा हा धर्म आहे तर मग भारताची फाळणी धर्मावर कशा पद्धतीने आधारित झाली आणि मुस्लिमांना एका वेगळा देश का देण्यात आला? त्यावेळी जिना असे म्हणाले होते की हिंदूंबरोबर मुस्लिम राहू शकत नाही. मग जर त्यांचा धर्म प्रेम शिकवत असेल तर मग ते असे कसे म्हणाले? तेव्हा मित्रो, अशा कितीतरी गोष्टी आहेत की रोज आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीने इस्लाम धर्मीय लोक कशा पद्धतीने वागतात आणि त्यांच्या वागण्याचा हेतू काय असतो आणि त्यातून ते काय प्राप्त करत असतात. मग तो लव जिहादचा प्रकार असो किंवा मग तो देशाची गद्दारी करण्याचा प्रकार असो, मग तो बांगलादेशीवाल्यांना आश्रय देण्याचा प्रकार असतो, हे तर काही प्रेमात बसत नाही. धर्म एवढी चांगली शिकवत देत असेल तर मग हे अल कायदा, तालिबान ह्या वेगवेगळ्या संघटना ह्या कशा काय दहशती निर्माण करतात आणि कशा पद्धतीने लोकांवर जुलूम जबरदस्ती करतात आणि आतंकवाद कशा पद्धतीने पसरवत आहे आणि सगळे आतंकवादी नेमके मुसलमान कसे होतात. मग जर माझा धर्म मला साऱ्याशी प्रेम करायला शिकवतो असं म्हणण्यापेक्षा इम्रान मसूदने असं म्हणावं, माझा धर्म मला साऱ्यांची दुश्मनी करायला शिकवतो. नमस्कार.